उद्या भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा होतोय। भाजप नेत्या पंकजा मुंडे उद्या काय बोलतील याची उत्कंठा पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला आहे। कारण काही दिवसापासून आपण बघतोय की परिक्रमा यात्रेनंतर पंकजा ताईंचा हा पहिलाच मेळावा म्हणजे 7वा मेळावा आहे आणि ताई माझ्यासोबत आहेत। ताई, उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे उद्या मेळाव्यासंबंधी। हो, माझी देखील उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। कारण दरवर्षी दसरा मेळावा हा असं वाटतं की दरवर्षी असतो, पण दरवर्षी असं काही असतं की त्याची उत्सुकता फार वाढलेली असते। दरवर्षी मागच्याही पेक्षा लोक आणखी उत्साहाने येतात। ही खरंच भगवान बाबांचा आशीर्वाद आहे आणि एक अभूतपूर्व शक्ती आहे की एवढा उत्साह त्या लोकांमध्ये कायम आहे। मी 2014च्या आधी मुंडे साहेबांवर जायचे तेव्हा मी एक मुंडे साहेबांचा हात धरून दसऱ्याला जायचे आणि नंतरच्या दसऱ्या दरवेळी गाजलेला आहे वेगवेगळ्या कारणाने आणि दरवेळी लोकांचा उत्साह तेवढाच आहे, उलट दरवेळी वाढतो। हे मला वाटतं एक ऐतिहासिक अशी बाब आहे राजकारणातली। उद्या एकनाथ शिंदे असतील, उद्धव ठाकरे यांचाही मेळावा होतोय आणि सर्वात मोठा मेळावा तुमचा म्हणजे दसरा मेळावा होतो। आता नव्यानंच एक पहिला मेळावा सुरू होते, तो म्हणजे सोंडीमध्ये धनगर समाजाचा मेळावा। कसं पाहता या धनगर समाजाच्या मेळाव्याकडे? मी कोणत्याही मेळाव्याकडे तेवढ्याच सकारात्मकतेने पाहते, कारण शेवटी ते मेळावे ही परंपरा असते आणि आमची परंपरा अनेक वर्षाची आहे। डोंगर कपाऱ्यातले कष्टकरी, गरीब, मजूर, ऊसतोड कामगार हे मोठ्या संख्येने तिथे येतात। तो असा मेळावा असतो की जिथे अगदी लोकांना आम्हाला काही अंतरता देखील येत नाही बसायला किंवा आम्ही त्यांना काही खायला पण देऊ शकत नाही, कारण एवढ्या भव्य संख्येने ते येतात आणि इतका नैसर्गिक क्राऊड असतो तो की तो तिथून बोलत असतो, समोरून आमच्याशी संवाद करतो, दुहेरी संवाद असतो। हे एक मला वाटतं वेगळेपण माझ्या मेळाव्याचं आहे। प्रकाश शेंडगे असं म्हणाले की गोपीनाथ मुंडे हे ओबीसी नेते होते आणि त्यांची कन्या पंकजा मुंडे आहेत। म्हणावं तसं भाजपमध्ये पंकजा मुंडेंना स्थान मिळत नाहीये, त्यामुळे त्यांनी तात्काळ काहीतरी निर्णय घ्यावा, उद्याच्या त्या दसऱ्या मेळाव्यावरून बोलतात। त्यांनी त्याच्यानंतर हे वाक्य म्हणाले की पंकजाला मला काही बोलायचं असेल तर मी वैयक्तिकरित्या बोलेन। तर तेवढे संबंध बाळासाहेबांचे माझे आहेत आणि त्यांना जे बोलायचे मी पण वैयक्तिकच बोलेन। रक्षा खडसे यावरच म्हणाले की पंकजाताई कमजोर नाहीत, ते पण ठोस आहेत, ठोस भूमिका हे तर देशाला माहिती आहे मी कमजोर नाही, त्याच्यात काही नवीन नाही। ताई, सध्या एक मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो समोर येतोय। बीडमध्ये एकाने आत्महत्या केली, नांदेडमध्ये एका मुलाने आत्महत्या केली। कसं पाहता आरक्षणाच्या मागणीकडे आणि तुम्ही काय आव्हान कराल जे सध्या आत्महत्याचं पाऊल उचलतंय? मी मागेही आव्हान केलं होतं की आणि अशा शब्दात केलं होतं आमच्या ग्रामीण भाषेत की वाघानो स्वतःचा जीव घेऊ नका। मी मराठा समाजातील समस्त युवकांना हेच सांगेन की आपलं काम करण्यासाठी स्वतःच्या जीवावर खेळण्याच्या परंपरेच्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण आहोत। स्वराज्य स्थापना हे कोणाच्या संकल्पना डोक्यात नव्हती तेव्हा शिवरायांनी ती संकल्पनाचं बीजारोपण केलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं। तर आपण मरणारे नाहो, तर आपण अन्यायाला मारणारे लोक आहोत। तर कृपया स्वतःच्या जीवाशी खेळू नका, एवढं आव्हान नक्कीच करेन आणि बाकी मला जे काय बोलायचं ते मी उद्याच्या सभेत बोलेन। शरद पवारांचा आज एक कार्यक्रम होता, मेळावा होता माढामध्ये, अचानकपणे तो रद्द झाला, त्याचं कारणही अस्पष्ट आहे। आणि दुसरीकडे अजित पवारांचा तिथं कार्यक्रम होता, मात्र मराठा समाज बांधवांनी त्या कार्यक्रमाला विरोध केला, त्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केला। एकंदरीत हे आरक्षणाच्या मागणीवरून हे सगळं होतं। हे कसं पाहता तुमच्या नजरेत? मला या विषयाची कल्पनाही नाही आणि एका वेळी राज्यात देशात अनेक गोष्टी घडत असतात, त्या सगळ्यांवर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही। बरेच काही बोर्ड लागलेत मराठवाड्यात की नेता गेला चुलीत, जर आम्हाला आरक्षण नसेल तर नेत्याला आम्ही गावबंदी करू। जरांगे पाटलांच्या या आदेशाला त्यांनी समर्थन दिलेलं आहे। मला हे असं कुठलं बॅनर माझ्या पाहण्यात आलं नाही, त्यामुळे मी काही टिप्पणी त्याच्यावर करू शकत नाही। उद्याचं दिनचर्या कशी राहील? किती वाजता तुम्ही जाल चॉपरनं? कोण कोण तुमच्यासोबत राहील? कुणाला निमंत्रण वगैरे दिले का नेत्यांना भाजपच्या? दसरा मेळावा 3 जून 12 डिसेंबर हे कार्यक्रम असे असतात जिथे स्वयंस्फूर्तीने लोक येतात, ज्यांचा संबंध आहे त्या मेळाव्याशी, ज्यांचा त्या मेळाव्याशी ऋणानुबंध आहे, देणं घेणं आहे, ते नक्कीच तिथे येत असतात आणि ते आले तर त्याचा अर्थ व्यवस्थित लोक लावतात, नाही आले त्याचाही लावतात। त्यामुळं लोक येतील, स्वतःनी येतील। भगवान बाबाच्या दर्शनाला माझ्या निमंत्रणाची आवश्यकता नाही, लोकांनी येतीलच, जनता येणार आहे मोठ्या संख्येने आणि मी बोलणार आहे, हे मात्र निश्चित आहे। तरीही महाराष्ट्राची वाघीण उद्या काय डरकाळी फोडेल याची उत्कंठा शिगेल। हो, त्याच्यासाठी आता मी खूप गुळण्या करणार आहे आज उद्या डरकाळी फोडण्यासाठी। समाज बांधवांना काय आवाहन कराल शांततेत येण्यासाठी, कारण गर्दी वाढण्याची शक्यता आहे? मला समाज बांधवांवर इतका विश्वास आहे, जे शांततेत नाहीत ते माझ्यावर प्रेम करणारे नाहीच।
त्यामुळे ते अत्यंत शांततेत येतात. एवढा लोकांचा तिथे गर्दी असते आणि ते अत्यंत जबाबदारीने ते विषय हाताळतात. एवढ्या गर्दीमध्ये बऱ्यापैकी आम्ही शांततेत तो कार्यक्रम करतो. साधारणतः उद्या मेळाव्याला किती वाजता सुरुवात होईल? तुम्ही इथं गोपीनाथ गडावर दर्शन घेऊन किती वाजता निघाल? मी सकाळी गोपीनाथ गडाचं दर्शन घेईन. सर्वात प्रथम मी वैद्यनाथाचं दर्शन घेईन, कारण उद्या दसरा आहे, तर आमचं दैवत वैद्यनाथाचं दर्शन घेईन. मग मी माझ्या वडिलांचं म्हणजे गोपीनाथांचं दर्शन घेईन आणि मग मी दसरा च्या मेळाव्यासाठी आमची परंपरा राखण्यासाठी चॉपरनी जाणार आहे. कारण मला पर्याय नाही आहे. लोकांचा तिथे असा म्हणजे मला ऑर्डर आहे लोकांची की तिथे दरवर्षी आपण ह्यानीच यायचं, हेलिकॉप्टरनीच यायचं आणि तिकडनं शक्य नसतं पोचणं आणि निघणं, दुसरा पर्याय नसतो. तर मी हेलिकॉप्टरनी सकाळी इकडनं निघेन. 11च्या सुमारास मी निघेन. नक्कीच सकाळी उद्या दसरा आहे, त्यामुळे सर्वात आधी वैद्यनाथाचं दर्शन घेतील, त्यानंतर गोपीनाथ गडावर नतमस्तक होतील, मग मेळाव्याकडे ते निघतील. आता उद्या साधारणतः दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत मेळाव्याला सुरुवात होईल. मेळाव्यात नेमकं आता पंकजा मुंडे काय बोलतील हे मात्र आपल्याला आता उद्याच पाहावं लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची जी उत्कंठा आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. कॅमेरा पर्सन नितीनसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, गोपीनाथगड, परळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.